सुरुवातीलाच मोठी बातमी, पाकनं युद्धविराम तोडलेला आहे। अखनूरजवळ पाकड्यांकडून पुन्हा गोळीबार झालाय। पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय। 5 वाजता शस्त्रसंधी दोन्ही देशांमध्ये ठरवण्यात आली होती, मात्र पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केले गेले। अखनूरजवळ पाकड्यांकडून गोळीबार करण्यात आलाय, त्यामुळे पाकनं युद्धविराम तोडलाय। तर पाकनं युद्धविराम तोडलेला आहे, शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय। पाकिस्तान सरकारनं सैन्याला आवरावं, भारतीय सैन्य चोख उत्तर देणार। भारतीय सैन्याकडून परिस्थितीवर नियंत्रण ठेवले गेले, तर परराष्ट्र सचिवांचं हे वक्तव्य समोर आलंय। पाकनं त्यांच्या लष्कराला आवरावं असं परराष्ट्र सचिवानं म्हटलंय। भारत और पाकिस्तान के डीजीएमओज के बीच जो पिछले कुछ दिन से चल रही सैन्य कार्रवाई को रोकने का समझौता आज शाम को हुआ था। पिछले कुछ घंटों से इस समझौते का पाकिस्तान की ओर से घोर उल्लंघन हो रहा है। भारतीय सेना जवाबी कार्रवाई कर रही है और इस सीमा अतिक्रमण से निपट रही है। ये अतिक्रमण अत्यंत ही निंदनीय है और पाकिस्तान इनके लिए जिम्मेदार है। हमारा मानना है कि पाकिस्तान इस स्थिति को ठीक से समझे और इस अतिक्रमण को रोकने के लिए तुरंत उचित कार्रवाई करे। सेना ने इस स्थिति पर कड़ी नज़र रखी हुई है और उसे किसी भी अतिक्रमण से निपटने के लिए ठोस और सख्त कदम उठाने के लिए आदेश दे दिए गए हैं। भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने मध्यस्थी केली होती, युद्धविराम घेतला होता, मात्र पाकिस्तानने अमेरिकेला ठेंगा दाखवलाय। पाककडून सीमा भागामध्ये गोळीबार केला गेलाय। जैसलमेरमध्ये पाकिस्तानचे ड्रोन सुद्धा दिसलेत, त्यामुळे अमेरिकेने मध्यस्थी केली होती, मात्र शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकने केलंय। यावर निवृत्त लष्करी अधिकारी ब्रिगेडियर हेमंत महाजन यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, ती पाहूया। आपलं भांडणं असतात, पाकिस्तानी सैन्य विरुद्ध पाकिस्तानी राजकीय पक्षात भांडणं असतात, वेगवेगळी कारणं असतात। त्या कारणांना जायची इच्छा नाहीये, परंतु मुख्य असं आहे की शस्त्रसंधी तुटली आणि ते दिसतं पण उमर अब्दुल्ला सुद्धा म्हणतात की देयर इज नो सीज फायर म्हणून। तर त्याच्या आणि ब्लॅकआउट पण झालेला आहे पठाणकोट फरीदाकोट वेगवेगळ्या सीमावर्ती भागामध्ये। तर नक्कीच ही तुटलेली आहे, तर विश्लेषण करा आणि फटाफट पाकिस्तानच्या विरोधात कारवाई करा, हेच माझं मत आहे। तर पाकिस्तान सैन्यानं सरकारविरोधात बंड केलेला आहे। पाक लष्करानं सरकारवरच कुरघोडी केलेली आहे। पाक लष्करानं पाक सरकारविरोधातच बंडखोरी केलेली आहे आणि पाक सरकारवर तिथल्या लष्करानं कुरघोडी केली आहे। एकीकडे पाकच्या पंतप्रधानांनी शस्त्रसंधी मान्य केली, मात्र दुसरीकडे लष्करानं मात्र शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय। त्यामुळे पाकचं लष्कर हे पाकच्या सरकारचं, पंतप्रधानांचं ऐकत नाहीत, हे पुन्हा एकदा समोर आलंय। पाकिस्तान की कहानी अपने बच्चों को जो है आपने तर पाकच्या सैन्यानं सरकारविरोधात बंड पुकारलेला आहे, सरकारवरच कुरघोडी केलेली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा जगासमोर आलेलं आहे पाकचं लष्कर हे पाकच्या सरकारचं, पंतप्रधानांचं ऐकत नाहीत। पाकमध्ये सर्वाधिक ताकद किंवा सर्वाधिक निर्णय हे लष्करच घेतंय, हे सुद्धा समोर आलंय। पाक सरकारविरोधात तिथल्या लष्करानं ही बंडखोरी केली आहे। तर भारत आणि पाकिस्तानमध्ये अमेरिकेने मध्यस्थी केली, मात्र अमेरिकेची मध्यस्थी फसलेली आहे। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना पाकनं तोंडघशी पाडलेलं आहे। अमेरिकेने मध्यस्थी केली, त्यानंतर शस्त्रसंधी 2 देशांमध्ये झाली, मात्र पाकनं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना तोंडघशी पाडलंय। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलंय ते पाहूया। रात्रभर केलेल्या मध्यस्थीनंतर संपूर्ण आणि तत्काळ युद्धविरामासाठी तयारी दोन्ही देशांनी दर्शवली आहे, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं।
मी दोन्ही देशांचे आभार मानतो असं सुद्धा ट्रम्प यांनी म्हटलंय. मात्र शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकनं केलेलं आहे, त्यामुळं डोनाल्ड ट्रम्प यांना पाकनं तोंड घशी पाडलंय. ओमर अब्दुल्लांनी पाकचा बुरखा फाडलेला आहे. शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचा पुरावा हाच ओमर अब्दुल्ला यांनी पुढे आणलेला आहे. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पाकचा बुरखा फाडलाय आणि शस्त्रसंधी उल्लंघनाचा व्हिडिओ समोर आणलाय, जगासमोर आणलाय. अब्दुल्लांच्या व्हिडिओमध्ये भारतीय ड्रोन सुद्धा दिसत आहेत. तर नेमका या व्हिडिओमध्ये काय आहे ते पाहूया. Two, three. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे पाकड्यांवर भडकलेले आहेत. त्यांनी अगोदर स्फोट होतानाचा व्हिडिओ हा जगासमोर आणलेला आहे, त्यानंतर ते पाकड्यांवर भडकलेत. ओमर अब्दुल्लाने एक्स पोस्ट करत पाकला काही सवाल सुद्धा उपस्थित केले. तर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पाकला काय सवाल उपस्थित केलेले आहेत, कसा संताप व्यक्त केलाय तो पाहूयात. पाकड्यांनो, तुमचं काय चाललंय असा सवाल, संतप्त सवाल जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी उपस्थित केलाय. आत्ताच आपण शस्त्रसंधी केली, त्याचं काय झालं असं सुद्धा म्हटलंय. अवघ्या शस्त्रसंधीच्या अवघ्या काही तासानंतर पाकनं शस्त्रसंधी मोडली आहे. श्रीनगरच्या आसपास स्फोटांचे आवाज का येत आहेत असं सुद्धा ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलंय. तो व्हिडिओ सुद्धा ओमर अब्दुल्ला यांनी जगासमोर आणलाय आणि पाकनं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय याचा पुरावाच ओमर अब्दुल्ला यांनी जगासमोर आणलाय. तर पाकच्या या नापाक कारवायानंतर क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग यांनी सुद्धा पोस्ट केलेली आहे. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच असं वीरेंद्र सेहवाग यांनी एक्स पोस्ट केलेली आहे. वीरेंद्र सेहवाग यांची एक्स पोस्ट ही लक्षवेधी ठरतीये. पाकनं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं आहे. या पार्श्वभूमीवर क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग यांनी एक्स पोस्ट करत पाकवर हल्लाबोल केलाय. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच असं सेहवागनं म्हटलंय. शस्त्रसंधी उल्लंघनानंतरही सैन्य अधिकारी हे भेटणार का हा सवाल उपस्थित झालाय. 12 तारखेला हे सैन्य अधिकारी भेटणार होते, मात्र आता भेटणार का हा सवाल उपस्थित झालाय. भारत पाक सैन्य अधिकारी बैठकीवर त्यामुळं प्रश्नचिन्ह हा उपस्थित झालाय. 12 मे रोजी दोन्ही देशांच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये बैठक होणार होती, मात्र ही बैठक संशयाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेली आहे. पाकनं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय, त्या पार्श्वभूमीवर ही बैठक आता संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. It was agreed between them that both sides would stop all firing and military action on land and in the air and sea with effect from 1700 hours Indian Standard Time today. Instructions have been given on both sides to give effect to this understanding. The Directors General of Military Operations will talk again on the 12th of May at 1200 hours. आज सवेरे से जो भारत का रिस्पांस है वो पाकिस्तान ने देख लिया, उसकी घबराहट उसकी पतलून खुल गई है, इसीलिए दौड़ के अमेरिका के पास पाकिस्तान गया है. और अमेरिका ने नेचुरली कोशिश की होगी और उसमें भारत ने कंडीशन रखी है कि टेररिज्म को बंद करेगा. इसीलिए ये स्टेटमेंट भारत की तरफ से आया कि एनी एक्ट ऑफ टेरर विल बी एक्ट ऑफ वॉर. सो मैं समझता हूँ ये भारत के लोगों के लिए बहुत अच्छा है, लेकिन पाकिस्तान की सरकार को ये जो टेरर एज ए इंस्ट्रूमेंट ऑफ स्टेट पॉलिसी है इसको अबैंडन करना पड़ेगा.
भारतानं चीनकडे नाराजी व्यक्त केलेली आहे. जयशंकर यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना फोन लावला आणि चीनचं कुरापतखोर पाकला समर्थन कशाला असा सवाल उपस्थित केलेला आहे. भारतानं चीनला हा जाब विचारलाय. जयशंकर यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना फोन लावून कुरापतखोर पाकला समर्थन का देताय असा जाब भारतानं चीनला विचारलाय. तर भारत पाकिस्तान दरम्यान 2 दिवसात काय घडलेलं आहे ते पाहूयात. पाकिस्ताननं भारताच्या लष्करी तळावर हल्ले केले तर भारतानं पाकच्या लष्करी तळावर हल्ले करत प्रत्युत्तर दिलंय. पाकनं नवी दिल्लीकडे क्षेपणास्त्र सोडलं मात्र भारतानं उत्तरादाखल भारताची विमानं हवेत झेपावली. पाकचं क्षेपणास्त्र हे जमीनदोस्त केलं तर पाकनं भुज ते काश्मीर ड्रोन या ठिकाणी हल्ले केले तर भारतानं पाकचे ड्रोन हल्ले हे निष्प्रभ केले. पाकनं वायव्य सरहद्दीवर पाकड्यांनी हा हल्ला वाढवला. याला भारतानं सैन्याला सज्ज राहण्याचे आदेश दिले. पाकनं भारतीय नागरिकांवर सुद्धा हल्ला केलेला आहे तर भारतानं नियंत्रित अचूक प्रत्युत्तर दिलंय. शहबाज शरीफनं अमेरिकेला मध्यस्थीची विनंती केली तर सलग 48 तास भारत पाक सरकारशी अमेरिकेनं चर्चा केली. अमेरिकेनं भारत पाक दरम्यान शस्त्रसंधीचा दावा केला तर भारतानं शनिवारी संध्याकाळी 5 वाजल्यापासून शस्त्रसंधीची भूमिका घेतली. त्यानंतर पाकड्यांनी मात्र शस्त्रसंधी मोडलेली आहे. जम्मू परिसरामध्ये पुन्हा ड्रोन दिसले, गोळीबार झालाय तर भारतानं सैन्याला कारवाईचे सर्वाधिकार दिलेत. पाकिस्तान सेना ने पूरी पश्चिम मोर्चे पर लगातार आक्रामक गतिविधियां जारी रखी. उसमें यूकैव ड्रोन, लॉन्ग रेंज वेपन्स, लॉइटरिंग म्यूनिशंस और लड़ाकू विमानों का उपयोग कर भारतीय सैन्य ढांचे को निशाना बनाया. नियंत्रण रेखा पर भी ड्रोन घुसपैठ और भारी कैलिबर हथियारों से गोलाबारी की. अंतर्राष्ट्रीय सीमा और एलओसी पर श्रीनगर से नलिया तक 26 से अधिक स्थानों पर हवाई घुसपैठ के प्रयास किए गए. मैं ये भी बताना चाहती हूँ कि पाकिस्तान ने हाई स्पीड मिसाइल सुबह 1:40 पर इस्तेमाल करके पंजाब के एयरबेस स्टेशन को दागने की कोशिश की. नियंत्रण रेखा पर पाकिस्तान ने ड्रोन घुसपैठ और भारी तोपखाना गोलाबारी के कई प्रयास किए. कुपवाड़ा, बारामूला, पुंछ, राजौरी और अखनूर सेक्टर्स में तोप, मोर्टार एवं हल्के हथियारों से भीषण गोलाबारी जारी रही. भारतीय सेना ने प्रभावी व तुलनात्मक प्रत्युत्तर देते हुए पाक सेना को काफी क्षति पहुंचाई. तर शस्त्रसंधी झालेली आहे तरी पाकची जलकोंडी कायम आहे. सिंधू पाणी करार हा स्थगितच राहणार आहे. जो पहलगाम हल्ल्यानंतर निर्णय घेतलेला आहे भारतानं सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा, तो स्थगितच राहणार आहे. जरी शस्त्रसंधी झाली असेल तरी मात्र सिंधू पाणी करार हा स्थगित राहणार आहे. त्यामुळं पाकची जलकोंडी ही कायम राहणार आहे. तर कच्छ परिसरामध्ये सुद्धा ड्रोन दिसल्याची माहिती समोर आली आहे. गुजरात सरकारनं ही घोषणा केली आहे. गुजरात राज्याच्या कच्छ परिसरामध्ये सुद्धा ड्रोन दिसलेत. जम्मूमध्ये सुद्धा ड्रोन दिसले होते, तिथे आवाज सुद्धा गोळीबाराचा आला होता. तर कच्छ परिसरामध्ये सुद्धा ड्रोन दिसलेले आहेत. त्यामुळं घरात राहा, घाबरू नका असं गुजरात सरकारनं म्हटलंय. गुजरातच्या गृहराज्यमंत्र्यांनी एक्स पोस्ट करत गुजरातमधील नागरिकांना आवाहन केलंय. घरात राहा, घाबरू नका असं आवाहन करण्यात आलेलं आहे. कच्छ परिसरामध्ये सुद्धा ड्रोन दिसलेले आहेत. यावर गुजरात सरकारकडून इथल्या नागरिकांना आवाहन करण्यात आलंय.
तर राजस्थानच्या सीमावर्ती भागामध्ये पाकच्या कुरापती सुरूच आहेत. बाडमेरमध्ये पाकिस्तानचे ड्रोन हे दिसलेले आहेत. एकीकडे जम्मूमध्ये ड्रोन दिसले, त्यानंतर गुजरातमध्ये सुद्धा दिसलेले आहेत, तर राजस्थानमध्ये सुद्धा ड्रोन दिसलेले आहेत. राजस्थानच्या सीमावर्ती भागात पाकच्या कुरापती ह्या सुरूच आहेत. गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू ही 4 राज्य भारत पाक सीमेवरती आहेत, पाकच्या सीमेवरती आहेत. तर बाडमेरमध्ये पाकिस्तानचे ड्रोन हे दिसले. तर जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट घेण्यात आलेलं आहे. श्रीनगरच्या दल सरोवरावर पाकी ड्रोन हे फिरल्याची माहिती समोर येते आहे. जम्मूमध्ये दल सरोवरावर सुद्धा हे पाकी ड्रोन फिरल्याची माहिती समोर येते आहे. त्यामुळं पूर्ण जम्मूमध्ये ब्लॅकआउट घेण्यात आलेले आहे. ठिकठिकाणी पोलीस सुद्धा तैनात केले गेलेत. ही दृश्य आपण पाहतोय. संपूर्ण जम्मूमध्ये आता ब्लॅकआउट घेण्यात आलं आहे. दल सरोवराच्या जवळपास सुद्धा ड्रोन हे दिसलेले आहेत. तर जम्मूच्या इतर भागात सुद्धा ड्रोन दिसलेत. ओमर अब्दुल्ला यांनी तर व्हिडिओ काढून तो जगासमोर आणलाय. पाकनं शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याचा व्हिडिओ जगासमोर आणलाय. पंजाब फिरोजपूरमध्ये सुद्धा ब्लॅकआउट घेण्यात आलेलं आहे. राजस्थानमध्ये सुद्धा ब्लॅकआउट घेण्यात आलंय. फिरोजपूरमध्ये स्फोटांचे आवाज झालेले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागांमध्ये ब्लॅकआउट घेण्यात आलेला आहे. राजस्थान, पंजाब, जम्मू या ठिकाणी ब्लॅकआउट घेण्यात आला आहे. तर भारतानं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे. पोखरणमध्ये पाकिस्तानचे ड्रोन हे पाडलेले आहेत. श्रीनगरमध्ये 4 ड्रोन पाडलेले आहेत. तर श्रीनगरमध्ये 50 पेक्षा जास्त स्फोटांचे आवाज सुद्धा झालेले आहेत. आणि श्रीनगरमध्ये भारतानं पाकला जशास तसं उत्तर दिलंय. 4 ड्रोन पाडलेत. पोखरणमध्ये सुद्धा पाकड्यांचा एक ड्रोन हा जमीनदोस्त केलाय. तर पाकची जलकोंडी ही कायम असणार आहे. सिंधू पाणी करार स्थगितच राहणार आहे. पहेलगाम हल्ल्यानंतर भारतानं हा निर्णय घेतला होता. सिंधू पाणी करार स्थगित केला होता. आता जरी शस्त्रसंधी झाली असेल, युद्धविराम झाला असेल, तरी सुद्धा सिंधू पाणी करार हा स्थगितच राहणार आहे. सिंधू करार स्थगित राहणार म्हणजे काय होणार ते पाहूया. जम्मू काश्मीरातल्या नद्यांचा प्रवाह नियंत्रित करणं भारताला शक्य आहे. या करारामुळे ते शक्य होणार आहे. धरणातून पाणी सोडण्यापूर्वी पूर्वसूचना गरजेची यापुढे नसणार आहे. नद्यांच्या पाण्यावर पूर्ण हक्क हा भारताचा आहे. विसर्गामुळे पूर आल्यास भारत त्याला जबाबदार नसेल. तरी स्थगिती कायम राहणार आहे. त्यामुळे जम्मू काश्मीरातल्या नद्यांचा प्रवाह नियंत्रित करणं भारताला शक्य होणार आहे. जरीही शस्त्रसंधी झालेली असेल तरी सिंधू करार मात्र स्थगितच राहणार आहे. तर परराष्ट्र मंत्रालयाचा महत्त्वाचा खुलासा समोर आलेला आहे. पाकिस्तानच्या अपप्रचाराला खोडून काढलेलं आहे. पाकनं भारताचे विमान पाडलेलं नाही, तर भारतानं मशिदींवर सुद्धा हल्ले केलेले नाही आहेत. परराष्ट्र मंत्रालयाची बैठक पार पडली, पत्रकार परिषद पार पडली आणि या पत्रकार परिषदेमध्ये हे सर्व खुलासे करण्यात आले. पाककडून जो अपप्रचार केलेला आहे तो खोडून काढला आहे. अब मैं आपको पाकिस्तान की मिस इन्फॉर्मेशन कैंपेन के बारे में अवगत कराऊंगी। पहला, पाकिस्तान ने यह क्लेम किया कि उसने अपने JF-17 से हमारे S-400 व ब्रह्मोस मिसाइल बेस को नुकसान पहुंचाया, जो कि बिल्कुल गलत है। दूसरा, उसका ये भी मिस इन्फॉर्मेशन कैंपेन था कि हमारी एयरफील्ड जो कि सिरसा, जम्मू, पठानकोट, बठिंडा, नलिया और भुज में है, ये उसका मिस इन्फॉर्मेशन भी बहुत गलत है। तीसरा, पाकिस्तान के मिस इन्फॉर्मेशन कैंपेन के मुताबिक हमारे एम्यूनिशन डम्प्स जो चंडीगढ़ और बियास में है उसका डैमेज हुआ, यह भी बिल्कुल गलत है। हमने आपको मॉर्निंग ब्रीफिंग में बताया था विद फैक्ट्स एंड फिगर के साथ
कि ये सारी चीजें बिल्कुल सही सलामत हैं। अब मैं आपको बताना चाहती हूँ कि पाकिस्तान के एक प्रेस कॉन्फ्रेंस में ये बात की गई थी कि उनके सीनियर मिलिट्री ऑफिसर्स, जो कि पूरी तरह से ये भ्रामक है और तथ्यों से दूर है, कि पाकिस्तान की ओर से ये झूठा आरोप भी लगाया जा रहा है कि भारतीय सेना ने मस्जिदों को नुकसान पहुंचाया। मैं इससे बिल्कुल स्पष्ट करना चाहती हूं कि इंडिया इज ए सेक्युलर नेशन और हमारी सेना भारत के कॉन्स्टिट्यूशनल वैल्यूज की एक बहुत प्यारी झलक है। इंडियन आर्म फोर्सेस ने पाकिस्तान को बहुत भारी नुकसान पहुंचाया, उनके मिलिट्री इंफ्रास्ट्रक्चर्स को, चाहे वो लैंड एसेट्स हो या फिर उनके एयर एसेट्स। यही नहीं, इंडियन आर्म फोर्सेस ने पाकिस्तान की एयरफील्ड स्कर्दू, जकोबाबाद, सरगोदा और बुलारी को बहुत नुकसान पहुंचाया। इसके अलावा पाकिस्तान के एयर डिफेंस सिस्टम, रडार सिस्टम, उनको भी एयर स्पेस में अनडिनेबल किया। यह भी बताना चाहती हूँ कि लाइन ऑफ कंट्रोल के पास पाकिस्तान के कमांड एंड कंट्रोल, लॉजिस्टिक इंस्टॉलेशन और उनके मिलिट्री इंफ्रास्ट्रक्चर, मिलिट्री पर्सनल का इतना भारी नुकसान हुआ कि पाकिस्तान की ऑफेंसिव व डिफेंसिव कैपेबिलिटी को नष्ट कर दिया गया। अंत में मैं फिर से ये बात दोहराना चाहूंगी, इंडियन आर्म फोर्सेस पूरी तरह से तैयार है, सतर्क है और भारत की संप्रभुता और अखंडता की रक्षा के लिए पूरी तरह से कमिटेड है। पहलगाम नंतर दहशतवादी हल्ला केला तर थेट युद्ध करणार भारतानं पाकड्यांना हा थेट इशारा दिलाय। प्रत्येक दहशतवादी कृत्याला युद्धानंच प्रत्युत्तर देणार असा सुद्धा इशारा भारतानं पाकला दिलाय। आता जर दहशतवादी कारवाया भारतामध्ये केल्या तर तुम्हाला युद्धानंच उत्तर दिलं जाईल असा थेट इशारा भारतानं पाकड्यांना दिलाय। तरी दृश्य आपण पाहतोय, ठिकठिकाणी ड्रोन हल्ले झाले आणि हे ड्रोन भारतानं खाली पडलेले, जमिनीवर पडलेले, त्यावेळेस काही ठिकाणी खड्डे सुद्धा पडल्याचं समोर आलंय। तर यावर निवृत्त लष्करी अधिकारी अभय पटवर्धन यांनी त्यांचं मत व्यक्त केलंय, ते ऐकूयात। भारताने हे स्पष्ट केलेलं आहे की यानंतर जर आमच्या भूमीवर म्हणजे भारतामध्ये कुठल्याही प्रकारचा आतंकवादी हमला जिहाद्यांकडून जर झाला तर आम्ही हे ऍक्ट ऑफ वॉर समजू आणि तुमच्यावर हल्ला करायला मोकळे राहू। म्हणजे आम्हाला निर्णय असेलच तुमच्यावर हल्ला करायचा, तर ही एक प्रकारची धमकी म्हणा किंवा सूचना म्हणा किंवा त्यांना एक वॉर्निंग दिलेली आहे आपण की याच्यानंतर जर तुम्ही केलं, दिस इज द लास्ट वन, पहलगाम इज एंड अँड नथिंग आफ्टर दॅट, जर झालं तर आम्ही तुमच्यावर न सांगता हल्ला करू। ज्यावेळेला आपण 15 दिवस घेतले होते हल्ला करायला, त्याच्यानंतर कदाचित इमिजिएट हल्ला होईल असा माझा अंदाज आहे। तर पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचं वक्तव्य समोर आलेलं आहे। मी भारताशी चर्चा करू इच्छितो असं शरीफ यांनी म्हटलेलं आहे। भारताशी शस्त्रसंधी हवी आहे असं पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी वक्तव्य केलेलं आहे। चीन आमचा सर्वात जवळचा मित्र आहे, बंधू नवाज शरीफांचाही मी आभारी आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। तर डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिकाही महत्त्वाची आहे। पाक जनतेला संबोधताना शरीफ यांनी हे वक्तव्य केलंय। पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। काय म्हटले पाहूया। मी भारताशी चर्चा करू इच्छितो असं शहबाज शरीफ यांनी म्हटलंय। भारताशी शस्त्रसंधी हवी आहे असंही शरीफ यांनी म्हटलंय। पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचं हे विधान। चीन आमच्या सर्वात जवळचा मित्र आहे असंही विधान केलंय। बंधू नवाज शरीफांचाही मी आभारी आहे असंही त्यांनी म्हटलंय। डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका सुद्धा महत्त्वाची आहे असं विधान पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी केलंय। तर पाकिस्तानच्या आर्मीवर भीषण हल्ला केला गेलाय। बलूच आर्मीनं पाक लष्करावर हा हल्ला केलाय। हल्ल्यानंतर पाक सैनिकांची धावाधाव सुद्धा बघायला मिळाली। एक सैनिक यामध्ये गंभीर जखमी झाल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे। तर बलूच आर्मीनं पाक लष्करावर हा हल्ला केलाय। बलुचिस्तानमधील बलूच सैन्यानं हा हल्ला केलेला आहे।
सैन्यानं केज, पंजगुर आणि लासबेला या जिल्ह्यामध्ये हल्ले केले. पंजगुर हा भाग बलूच आर्मीनं ताब्यात घेतलाय. तर भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा बलुचिस्ताननं केलेली आहे. लेखक मीर बलोच यांनी ही घोषणा केली आहे. बलुचिस्तानात पाकिस्तानी राष्ट्रगीताला सुद्धा बंदी घालण्यात आली आहे. भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर बलुचिस्ताननं सुद्धा डोकं वर काढलेलं आहे आणि स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी तशी घोषणा ही करण्यात आली आहे. लेखक मीर बलूच यांनी ही घोषणा केली आहे. तर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामध्ये प्रसिद्ध बलूच लेखक मीर यार बलूच यांनी बलुचिस्तानला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळावं असा दावा केलेला आहे. काय म्हटले ते पाहूया. बलूच धर्मांध माथे फिरू पाकिस्तानसारखं नसेल असं या लेखकानं म्हटलंय. लेखक मीर यार बलूच यांनी हे विधान केलंय. आमच्यापासून कुठल्याच धर्माला धोका नसेल असं सुद्धा म्हटलंय. त्यांनी अप्रत्यक्षपणे पाकला टोळे लगावलेत. सरकार बुलेटवर नाही तर बॅलेटवर निवडलं जाईल असंही म्हटलंय. बलुचिस्तान गन नव्हे पेन राज्य करेल. या ठिकाणी गन नाही तर पेन राज्य करेल असं म्हटलंय. सर्व देशांसोबत मैत्रीचे संबंध ठेवू. बलूच लेखक मीर बलूच यांनी पाकिस्तानचे वाभाडे काढलेत. बलुचिस्तानामध्ये महिलांना सर्व क्षेत्रामध्ये स्थान असेल जे पाकमध्ये नाहीये. तर बलुचिस्तानामध्ये सर्वांना शिक्षण घेणं बंधनकारक असेल. शिक्षण सुद्धा पाकमध्ये महिलांना घेतलं जाऊ शकत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांची ही विधानं समोर येतात. बलुचिस्तानी घटना रोडमॅप ब्ल्यूप्रिंट सुद्धा तयार आहे. तर आमच्या घटनेची रोडमॅप ब्ल्यूप्रिंट तयार आहे. बलूच धर्मांध माथे फिरू पाकिस्तानसारखं नसेल असं या लेखकानं म्हटलंय. तर IPL सामने सुरू होण्याची शक्यता आहे. BCCIनं निर्णय घेण्याची तशी शक्यता आहे. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर IPL सामने 1 आठवड्यासाठी स्थगित केले गेले होते. मात्र आता शस्त्रसंधी झालेली आहे. युद्धविराम मिळालेला आहे. त्या पार्श्वभूमीवर IPL सामने हे सुरू होण्याची शक्यता आहे. तर मालवण येथील शिवराय पुतळ्याचं रविवारी लोकार्पण होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण केलं जाणार आहे. मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा हा 100% बांधून तयार झालेला आहे आणि त्याचं अनावरण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इथे पूजन होईल आणि त्यानंतर हा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो सर्व शिवप्रेमी आणि पर्यटकांसाठी खुला होईल. इथे तुम्ही दृश्यात बघू शकता हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अगदी देखणेदार असा हे जे मूर्ती आहे ती इथे उभारलेली आहे. हा पुतळ्याची जी उंची आहे ती जवळजवळ 93 फूट उंचीचा असा हा पुतळा आहे आणि राम क्रिएशन आर्ट याच्याकडून ही जी मूर्ती आहे ती घडवलेली आहे. एकंदर पाहिलं तर प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे सुपुत्र अनिल सुतार यांनी ही जी पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांची जी पुतळा आहे ते पूर्ण उभारलेला आहे आणि अतिशय सुबकदार असं काम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीकडे पुतळ्याकडे पाहिल्यानंतर अतिशय एक वेगळी ऊर्जा ही मिळते आणि इथले जे शिल्पकार आहेत अनिल सुतार यांनी दावा केला आहे की महाराष्ट्र राज्यातील ही सर्वात उंचीची असणारी ही 93 फूट उंचीची ही छत्रपती शिवाजी महाराजांची जी पुतळा आहे हा आहे आणि याचं जे लोकार्पण आहे ते उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, पालकमंत्री, खासदार आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हे होणार आहे. सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, राजकोट, सिंधुदुर्ग. तर राजकोट किल्ल्यावर बांधलेला पुतळा हा महाराष्ट्रातील सर्वात उंच पुतळा आहे असा दावा केला गेलाय. 93 फुटी हा पुतळा आहे. शिल्पकार अनिल सुतार यांनी जय महाराष्ट्राकडे हा दावा केलाय. मालवण राजकोट येथील पुतळ्याचं अनावरण होणार आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी हा दावा केलाय.
93 फूट उंचीची अशी ही सुबकदार मूर्ती आहे आणि आपल्या समवेत शिल्पकार अनिल सुतार आहेत. सर, तुमचं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत. मला सांगा, हा जो तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे, हा महाराष्ट्रातील सर्वात उंच असा पुतळा आहे. कशा पद्धतीने काम केलंय आणि उद्या त्याचं लोकार्पण होतंय, काय सांगाल? मला खूप आनंद आहे की आज म्हणजे 11 तारखेला उद्या आपल्या इथे याचं सगळे CM साहेब, डिप्टी CM साहेब, इतर म्हणजे आणखीन महत्त्वपूर्ण लोकांचं इथे आगमन होणार आहे आणि याचं ते उद्घाटन करणार आहे. आम्हाला खूप आनंद वाटतो की आमच्या हस्ते हा मोठा पुतळा घडला आणि हा बघितला तर सगळ्यात मोठा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. आम्हाला हे तयार करण्यासाठी 6 महिने लागले आणि ब्रॉन्झचा आणि स्टीलचा सगळं बनवून आम्ही तयार केलं आहे. की राजा आहे, राजा कसा दिसायला पाहिजे, जर ज्या वेळेस तो तलवार उगारेल तर कसं उभं राहील, कसं तलवार काढेल, कसं पुढच्या माणसाला चेतावणी देईल, ते सगळं मी स्वतः तशी पोज करून फोटो काढून आम्ही असं याचे फोटोंवरून सगळं स्कल्पचरचं हे केलं, आम्ही बनवला त्याच्यावरून. आणि इतका मोठा पुतळा आहे एकदम, म्हणजे त्याच्यामध्ये जे नक्षीकाम म्हणा किंवा एम्ब्रॉयडरी असते राजा महाराजांच्या कपड्यांमध्ये, ती मी स्टडी करून त्याच्या हिशोबानेच हे सगळं बनवलं आहे. उद्यापासून शिवप्रेमी आणि पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन निश्चित घडेल. सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र.